सुरुवातीलाच बातमी येते सर्वसामान्यांना दिलासा देणारी, कारण आखाती देशातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढलेले असले तरी आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या तरी जैसे थेच राहणार आहेत। इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये घट केली आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची घट करण्यात आली आहे, त्यामुळे पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 13 वरून 3 रुपयांवर आलंय, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयावरून 0 आणण्यात आलंय। कच्च्या तेलाच्या किमतीतली वाढ आणि महाग झालेला डॉलर्स यामुळे सरकारी कंपन्यांकडून इंधन दरवाढ अटळ होऊन बसली होती, पण उत्पादन शुल्क कपातीमुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर राहणार असल्याचं दिसतंय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल हे प्रति बॅरल 70 रुपयांवरून तब्बल 122 डॉलर्सपर्यंत पोहोचलेलं आहे। याचा परिणाम जगभरात पेट्रोल डिझेलचे भाव कमालीचे वाढले। देशातही ही दरवाढ अटळ दिसत होती, मात्र हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने आता मोठा निर्णय घेतलाय। तर पेट्रोल डिझेलवर आता किती उत्पादन शुल्क आकारलं जाईल आपण बघूया। पेट्रोलचं जुनं उत्पादन शुल्क होतं 13 रुपये, नवीन आहे 3 रुपये, म्हणजे 10 रुपयांची कपात आहे। तर डिझेलवर जुनं उत्पादन शुल्क होतं, रक्कम होती 10 रुपयांची, आता नवीन उत्पादन शुल्कामध्ये पूर्णपणे ती 0वर आणण्यात आलेली आहे, त्यामुळे 10 रुपयांची कपात ही करण्यात आली आहे। तर उत्पादन शुल्क घटवल्यामुळे नेमकं काय होणार आहे आपण बघूया। पेट्रोल डिझेलचे दर सध्या तरी जैसे थे राहतील। सरकारी कंपन्यांना अटळ होऊ पाहणारी तेल दरवाढ यामुळे टळेल। तर महागलेल्या कच्च्या तेलामुळे सरकारी कंपन्यांवरचा बोजा कमी होईल। उत्पादन शुल्क कपातीमुळे डॉलर्स महागले तरी तेल कंपन्यांचं गणित बिघडणार नाही। महागाई निर्देशांक नियंत्रणात राहील। सरकारचं उत्पन्न घटेल, महसुली तूट वाढेल। तर केंद्र सरकारच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतायत जाणून घेऊया। युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साइज ड्यूटी ही 10 रुपयांनी कमी केली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा आता ऑइल कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या कमतरतेमुळे जवळपास ऑफिसेस बंद केलेले आहेत, इन्स्टिट्यूट्स बंद केलेले आहेत। अशा वेळी भारत सरकारने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठली कमतरता होऊ दिलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।